2024च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात डॉक्टर सुजय विखेंचा पराभव झाला। विखेंच्या चौथ्या पिढीच्या तो चांगला जिव्हारी लागला। निकाल लागला आणि मतदारसंघनिहाय मतांची आकडेवारी जेव्हा समोर आली तेव्हा गेम कुणी व कसा केला हे विखेंच्या लक्षात आलं। त्यानंतर झालेल्या 2024च्या विधानसभेत मात्र अनेक धक्कादायक निकाल लागले। संगमनेरमधून थोरात, पारनेरमधून राणी लंके, श्रीगोंद्यातून नागवडे जगताप, नेवाशातून गडाख, राहुरीतून तनपुरे, पाथर्डीतून ढाकणे, नगरमधून कळमकर असे सगळेच नेते ओळीनं पराभूत झाले होते। कर्जत जामखेडमधूनही भाजपच्या प्राध्यापक राम शिंदेंचा धक्कादायक पराभव झाला होता। आता या सगळ्याच पराभवाला सुजय विखेंना जबाबदार धरलं गेलं। अर्थात शिंदे वगळता इतर सगळेच नेते विखेंच्या विरोधी पक्षाचे होते। त्यामुळे हे सगळे पराभव विखेंचा बदला समजले गेले। ज्यांनी विखेंना गोत्यात आणलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचं विखे समर्थकांचं म्हणणं होतं। टायगर अभी जिंदा है ही टॅगलाईनही विखे समर्थकांनी त्यावेळी त्वेषानं चालवली। परतफेड होणारच असं स्वतः सुजय विखे अनेक भाषणातून सांगायचे। 2024 नंतर बदला, परतफेड हे शब्द जास्त रूढ होत गेले। परंतु तसं पाहिलं तर 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2004ला विखेंनी आपल्याला त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त सुरू केला होता। डॉक्टर सुजय विखेंचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखेंनाही 2004च्या लोकसभा निवडणुकीत अशाच त्रासांना सामोरे जावे लागल्याचे बोलले गेले होते। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी या त्रासाचा व्याजासह बदला घेतला आणि आपल्या विरोधकांचा अगदी घाम काढला होता। नेमका काय होता तो 2004चा किस्सा हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। ऑक्टोबर 2019च्या श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे एकाच व्यासपीठावर आले। तब्बल 15 वर्षांनी हे घडलं होतं। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोन राजकीय विरोधकांना एकाच मंचावर आणलं होतं। उद्धव ठाकरेंच्या सभेला व्यासपीठावर उजव्या हाताला मुरकुटे बसले होते तर डाव्या हाताला मंत्री विखे बसले होते। दोन कट्टर विरोधक एकत्र आलेले श्रीरामपूर तालुक्यानेच नाही तर जिल्ह्याने पाहिले होते। या सभेत अपेक्षेप्रमाणे चांगलेच हास्याचे फवारे उडाले। या दोन्ही नेत्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्यांनी दाद दिली। विखे आणि मुरकुटे हा वाद आत्ताचा नव्हता। ही दोन्ही घराणी त्यावेळी सहकारातील दिग्गज होती। एकाकडे प्रवारा कारखाना होता तर दुसऱ्याकडे अशोक कारखाना होता। 2004ला लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते योगायोगाने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। आत्ताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ त्यावेळी कोपरगाव मतदारसंघ या नावाने ओळखला जात होता। भानुदास मुरकुटे हे त्यावेळी श्रीरामपूरचे तत्कालीन आमदार होते। त्यांना शिवसेनेनं लोकसभेला उभं केलं होतं। विरोधात होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे त्यावेळी नुकतेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते। त्यांनी काँग्रेसचं तिकीटही मिळवलं होतं। विखे हे शिवसेनेत गेल्यावर त्यांना युती सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रिपदही दिलं गेलं होतं। परंतु तरीही लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अचानक शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळवलं होतं। या प्रकारामुळे शिवसेनेचाही त्यांच्यावर राग होताच। शिवसेनेनंही त्यावेळचे फायर ब्रँड नेते समजल्या जाणाऱ्या मुरकुटेंना लोकसभेचं तिकीट दिलं। आता या दोन्ही सहकारातील दिग्गजांची खरी कसोटी सुरू झाली होती। कोपरगाव लोकसभा मतदारसंघात त्यावेळी पारनेर, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले आणि कोपरगाव हे 6 विधानसभा मतदारसंघ होते। त्यापैकी बहुतेक मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती। परंतु तरीही विखेंना विरोध करायचा म्हणून काहींनी मुरकुटेंची हवा वाढवली होती। मुरकुटेंनी 6ही विधानसभा मतदारसंघात उत्तम बांधणी केली। सगळ्या विखे विरोधकांना एकत्र केलं। प्रचाराचा धुराळाही उडवला। बाहेरून जे विखेंसोबत दिसायचे तेच आतून मुरकुटेंचं काम करू लागल्याच्या चर्चा रंगल्या। एवढंच नाही तर मुरकुटेंच्या प्रचाराला स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाही कोपरगावला आणलं गेलं। संजीवनी कारखान्याच्या ग्राउंडवर ठाकरेंची जंगी सभा झाली। तब्बल 1.5 लाख लोक या सभेला होती अशाही बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या। निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतशी विखे विरोधकांची धार वाढत गेली। ही निवडणूक आपल्याला जड जाणार हे विखेंनी ओळखलं होतं। काँग्रेसमध्ये असूनही काँग्रेसच्याच काही नेत्यांची मुरकुटेंना आतून मदत होत असल्याचं विखेंच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी स्वतःची प्रवरा यंत्रणा ॲक्टिव्ह केली। मतदानाच्या काही दिवस आधी या 6ही तालुक्यात विखेंनी आपला भरवशाचा विखे गट सक्रिय केला। पक्षावर किंवा पक्षाच्या नेत्यांवर विश्वास न ठेवता विखेंनी स्वतः प्रवरेची अर्थात त्यावेळी विखे गटाची प्रचार यंत्रणा हाताळली। प्रचार अत्यंत व्यक्तिगत झाला। ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी
सहकार क्षेत्रातील कामांचा लेखाजोखा मांडला गेला. विखेंनी आपल्या दिल्लीतील वजनाचा व मुरकुटेंनी स्थानिक संघर्षाचा मुद्दा प्रचारात आणला. परंतु जे विखेंना अपेक्षित होतं तेच झालं. या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा विखे विजयी झाले. बाळासाहेब विखे पाटील यांना 3,56,688 मतं मिळाली, तर भानुदास मुरकुटे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर 2,69,357 मते मिळवत त्यांना कडवी झुंज दिली. विखे पाटलांनी ही निवडणूक 87,331 मतांच्या फरकानं जिंकली आणि कोपरगावचे खासदार म्हणून पुन्हा संसदेत पाऊल ठेवलं. परंतु एवढ्यावर विखे थांबले नाहीत. मुरकुटेंना पडलेली 2.5-3 लाख मतं विखेंना अस्वस्थ करत होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी मुरकुटेंना आतून मदत केल्याचं मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत होतं. निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी बाळासाहेब विखेंनी शिवसेना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येत तिकीट मिळवलं होतं. तरी संगमनेरच्या थोरात समर्थकांनी त्यांना आपलं मानलं नव्हतं. काँग्रेसमधील विखेंच्या वाढत्या प्रभावामुळे थोरात गट नाराज अगोदरपासूनच होता. निवडणुकीत तो आणखी विरोधात गेल्याचं बोललं गेलं. थोरात समर्थकांनी पडद्यामागून मुरकुटेंना रसद पुरवल्याचंही बोललं गेलं. काळे गट, झावरे गट, गडाख गट, तनपुरे गट अशा सगळ्यांबाबत शंका घेण्यासही विखे गटाला वाव होता. विखेंनी आपल्या विरोधकांना करेक्ट हेरलं आणि अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला बदला पूर्ण केला. भानुदास मुरकुटे यांचा पुढच्या विधानसभेत पराभव झाला. तेथे विखे समर्थक जयंत ससाने हे 61,521 मते घेऊन विजयी झाले. कोपरगावात काळे गट जिंकला असला तरी विखेंनी कोपरगावात आपला स्वतःचा गट त्यानंतर मजबूत केला. थोरातांना संगमनेरमध्ये विजय मिळवता आला असला तरी त्यांच्या इतर तालुक्यातील समर्थकांना मात्र विखेंनी चांगलंच पळायला लावलं होतं. राहुरीत भाजपचे चंद्रशेखर कदम 70,751 मते घेत विजयी झाले. राहुरीचे दिग्गज नेते प्रसाद तनपुरे यांचा त्यांनी 10,000च्या फरकाने पराभव केला. पारनेरमध्येही विजयराव आवटी विजयी झाले. राष्ट्रवादीच्या वसंतराव झावरेंचा त्यांनी पराभव केला. इकडे नेवाशातही नरेंद्र घुलेंना विठ्ठल लंगेंनी चांगलंच झुंजायला लावलं. घुले फक्त 802 मतांनी विजयी झाले होते. या सगळ्या निकालात विखेंचीच चर्चा रंगली होती. जे विजयी झाले आणि जे थोडक्यात पराभूत झाले ते या सर्वांमागे प्रवरेचे अदृश्य हात होते. अशा चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. ज्यांनी विखेंना अडचणीत आणलं त्यांना त्यांच्याच मतदारसंघात पॅरलल विरोधक विखेंनी तयार केला. विखेंनी सगळे प्रयत्न केले, परंतु संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना पराभूत करणं त्यांना जमलं नव्हतं. तेच त्यांच्या नातवाने 2024 मध्ये करून दाखवलं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.